बोगस सोयाबीन बियाण्यांचा घोटाळा, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी, अन्यथा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सन 2026च्या खरीप हंगामात पेरणीसाठी वापरण्यात आलेल्या कथित बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणी संबंधित बियाणे कंपन्यांवर तातडीने कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। शिवसेनेचे शेगाव तालुका प्रमुख रामेश्वर गजानन थारकर यांनी तालुका कृषी अधिकारी शेगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रवी उन्नती या कंपनी आणि विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली, मात्र अनेक ठिकाणी बियाणे उगवण न झाल्याने किंवा निकृष्ट दर्जाचे निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे। निवेदनात संबंधित बियाणे कंपन्यांची कठोर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या निवेदनाची प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने 6 जुलै 2026 रोजी स्वीकारल्याची नोंदही करण्यात आली आहे। त्यामुळे आता कृषी विभाग या प्रकरणाची कितपत गंभीर दखल घेते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आज या ठिकाणी शिवसेनेच्या तालुका व शहरच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीने आज आम्ही इथं निवेदन देऊन आज एक शेतकऱ्यांचा मोर्चा आणला। इथं अगोदरच या वर्षी पाऊस कमी आहे आणि त्यात बी हे रवी सीड्सचं जे बियाणं आहे हे निघलं नाही, बऱ्याच अशा तक्रारी प्राप्त झाल्या। त्याच अनुषंगाने आज आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तालुका कृषी अधिकारी चोपडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेतून आता सध्या असं निष्पन्न झालं की संबंधित जे कंपन्या असतील याच्यावर तात्काळ कारवाई करायची आणि आता इथं ताबडतोब इथूनच प्रत्येक ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असतील त्या तक्रारीचं निराकरण करून त्यांच्या शेतामध्ये आजपासून जाऊन सर्वे करण्यात येतील। आणि या व्यतिरिक्त प्रत्येक कृषी सहाय्यक हा प्रत्येक त्याच्या कार्यस्थळी त्याच्या गावामध्ये सकाळ ते संध्याकाळपर्यंत ड्युटीत हजर राहणारा असे सुद्धा चोपडे साहेब यांनी आदेश केलेले आहेत। आणि आम्ही शिवसेनेच्या वतीनं आमच्या शाखा प्रमुख यांना आवाहन करतो की आपल्या गावातल्या काही समस्या असतील त्या तुम्ही स्वतः शेतकऱ्यांसमोर समजून घ्या आणि तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्यापर्यंत पोहोचवा। आणि सरपंच संघटना अध्यक्ष असल्या या नात्यानं मी सरपंच मंडळींना सुद्धा विनंती करतो की आपल्या गावातील ज्या काही शेतकरीच्या समस्या असतील भिजवायच्या या संदर्भात गावात दवंडी देऊन आणि चर्चा करून प्रत्येकाच्या काय समस्या त्या जाणून घेऊन तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्यापर्यंत पोहोचवाव्या।